महापौरांची नोटीस नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी पत्रकार परिषदेत फाडून केराच्या टोपलीत टाकली। महापौरांना नोटीस देण्याचा अधिकार नाही, त्यांनाच कायदेशीर नोटीस पाठवणार श्रीकांत पांगारकर। जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वापरलेल्या कथित आक्षेपार्ह शब्दांप्रकरणी 4 नगरसेवकांना बजावण्यात आलेल्या नोटीसवरून वाद अधिकच चिघळला आहे। या प्रकरणी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी पत्रकार परिषद घेत महापौरांनी दिलेली नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकत तीव्र निषेध नोंदवला। पत्रकार परिषदेत बोलताना श्रीकांत पांगारकर यांनी महापौरांना अशा प्रकारे नोटीस देण्याचा अधिकार नाही, मला बेकायदेशीर पद्धतीने नोटीस बजावण्यात आली आहे। कायद्याच्या चौकटीत आणि नियमानुसार नोटीस दिली असती तर मी तिचा सन्मान केला असता, मात्र अधिकार नसताना दिलेली नोटीस मी मान्य करणार नाही असं स्पष्ट त्यांनी केलंय। यावेळी त्यांनी महापौर वंदना मगरे यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याची घोषणाही केली। तसेच या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचं त्यांनी सांगितले। या घटनेमुळे जालना महानगरपालिका राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलं असून या वादावर महापौर किंवा महानगरपालिका प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बघा, याच्यामध्ये मी स्पष्ट त्यांना म्हणलेलो आहे की जर कायद्याप्रमाणे असेल तर मी त्याचं पालन करतो, त्यात आम्ही काही गडबड करणार नाही। तुम्ही जसं म्हणता तसं आम्ही वागतो, पण कायद्यामध्ये चालवा एवढंच माझी म्हणजे रास्त मागणी होती माझी। छोटी आहे बघा, कुठेही असो, महापालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, काही जरी असलं तरी ती कायद्याप्रमाणे चालणार ना, कोणी मनाप्रमाणे चालू शकणार नाही। त्या संदर्भाने मी म्हणतो की महापौरांना घरचे नियम लावता येणार नाही। माझा म्हणण्याचा अर्थ काय देत आता की बाबा तुम्ही जर म्हणता की तुम्ही जे सांगता, बघा 2 गोष्टी झाल्या का म्हणजे पहिले संख्यानुसार, आयुक्त मॅडम पण सांगतात की संख्येनुसार, पहिले महापौर पण म्हणल्या संख्येनुसार, नंतर मध्ये महापौर म्हणतात की नाही संख्येनुसार नाही, मग आहे कशानुसार? त्यांचं एकमत नाहीये नेमकं की कशा संदर्भात ते सांगता येते। आणि बरं भर सगळ्यात एकच उत्तर 2 रिपीट बदललं, पहिले संख्येनुसार म्हणतात, परत संख्येनुसार नाही म्हणत नाही, परत उपमहापौर म्हणतात की नाही संख्येनुसार। अरे असं कसं होऊ शकतं? तुम्ही काहीतरी ठरवून सांगा ना, तुम्ही जर नियम केला तर। मुळामध्ये कसं असतं, मी स्वतः मागे ते सर्वसाधारण सभेमध्ये मांडलं होतं की महापालिका अस्तित्वात आली, मात्र आजपर्यंत महापालिकेचे अधिनियम तयार झालेले नाहीत। मी सांगितलं, स्वतः मी सूचक आहे त्या गोष्टीचा, मिनिटवर येते, मी सुचवलं, आजपर्यंत महापालिकेने नियम तयार केले। मी म्हणलो, त्याच्यानंतर मग आणखी सदस्य बोलले, मग एक समिती करायचं ठरवलं त्या सभेमध्ये, ते सगळं ठरलं। ते सगळं ठरल्याच्या नंतर यावेळेस काय केलं, त्यांनी एक महापालिकेचे नियम तयार केले असं आम्हाला अजेंड्यामध्ये देऊन टाकलं। मात्र कुठली समिती नाही, काही नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कॉपी केली, कॉपी पेस्ट केलं। तर कॉपी पेस्ट जर करायचं होतं कधी तर मग ते पहिले पण करता आलं असतं। आमचं काय म्हणणं आहे की प्रत्येक महापालिकेनं आपापल्या पद्धतीनं आपापल्या शहराच्या नागरिकांच्या गरजानुसार काहीतरी नियमांमध्ये बदल केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी। सगळीकडे सारखे नियम असते तर एकच सगळीकडे लागू झाला असता, तसं नाहीये। प्रत्येक महापालिकेला आपले स्वतःचे काही नियम तयार करता येतात। आणि मग त्यासाठी जर आम्हाला जर जनतेने निवडून दिलं, लोकप्रतिनिधी म्हणून दिलं, तर एक समिती तिथं लोकप्रतिनिधी असली पाहिजे। आणि त्या समितीने एक जालना शहराला आवश्यक काय आहे, आज जालना शहराची आवश्यकता काय आहे, पुढचं 50 वर्ष जालना शहर कसं असेल, या अनुषंगानं काहीतरी त्याच्यामध्ये एक नियम तयार केला पाहिजे। तसं काही न बोलता ते नियम लावले आणि पूर्ण सदस्यांनी एक मताला ते फेटाळून लावले, ते काही या सभेत मंजूर झालेच नाही। आणि यांना असं कुठलेच पावर नाही। आता मला म्हणत असं आहे की जर महापौर तर असं करणार असेल कधी नोटीस काढतात, मी म्हणतो मला नोटीस काढू तर तुम्ही जे बेशिस्त वर्तन करताय, जालना शहरामध्ये एवढी आज स्वच्छतेचं प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, हे सगळे त्या कर्मचाऱ्यांनी नोटीस काढायला वेळ घातला असता महापौर मॅडम मला काढण्यापेक्षा, तर कदाचित त्याचा फायदा झाला असता। महापौर आल्यापासून महापौरांनी आजपर्यंत किती कर्मचाऱ्यांना नोटीस बजावले? काय जालना महापालिकेमध्ये एवढा सुंदर कारभार चालू आहे की एकाही कर्मचाऱ्यांना आजपर्यंत नोटीस बजावायला वाटली नाही, आणि नगरसेवकांना मात्र नोटीस बजावावं वाटली, म्हणजे आश्चर्याचे नाही। बरं, आता आपण सर्वांना क्लिप पाहिजे, मला सांगा तुम्हाला कोणाला तरी असं वाटतं काय मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो? घरचा कायदा मी बोललो बरोबर आहे, पण बरोबर आहे ना, महापौरांना घरचा कायदा कोणालाच नाही करता येणार ना। अगदी पंतप्रधान जरी असेल त्यांना घरचा कायदा नाहीच करता येणार। त्यांना जर काही वाटलं तर ते सभागृहासमोर आणावं लागेल, कायदा करून घ्यावं लागेल, ते बिल पास झाल्याच्या नंतरच त्याला त्याचं अमल होण्यासारखं मी काही बोललो नाही। बरं, मी नंतर गळगळीनं म्हणतो की मी पूर्णपणे पालन करतो तुमचं, फक्त मला तुम्ही नियम दाखवा, तर त्याच्यावर एकही उत्तर नाही। मग ही दडपशाही वाटत नाही का? म्हणून मला असं वाटतं की मी एक अपक्ष नगरसेवक आहे आणि माझा आवाज दाबण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न चालू, असं मला एकदम स्पष्टपणे दाखवले। या संदर्भाचा काही कायदा आहे का? ते म्हटले की 2 सत्ताधाऱ्याचे 2 बुद्धिस्ट असा कायदाच नाही, जे सांगतो मी कायदा काय? मग कायदाच नाही। सभागृहात कसं असतं, आता प्रश्न विचारायचा अधिकार आहे,
सदस्य विचारतात आपापले प्रश्न आणि महापौराला परवानगी देतात, एवढंच असतं. पण येणं मांडावं येणं मांडू नये असं काही नियम नाही. हा, महापौरांचा अधिकार आहे, एखाद्याला म्हणू शकतात की नाही तुम्हाला मी मांडू देणार नाही, ते मी समजू शकतो. त्यानंतर बघा पूर्ण पुढे क्लिप आता ती ठेवली नाही, मी नंतर अर्धा तास उभं होतो एक विषयावर बोलण्यासाठी. मात्र त्यांनी मला बोलायची संधी दिली नाही. नंतर मी खाली बसतो. मी असं काही बळजबरीकडून माईक घेतला आणि बळजबरी सुरू केलं असं काहीच केलं नाही. बरं, मी सगळेजण त्या दिवशी सभागृहात बरेच जण असतात. तुम्हाला असं वाटतं मी बळजबरी सुरू केलं वेगळी गोष्ट आहे. मी माझा प्रश्न जेवढा आहे तेवढा प्रश्न मी विचारला त्यांना. आणि आम्हाला मुळामध्ये लोकांनी निवडून यासाठी दिलं की शहराची काहीतरी व्यवस्था लागली पाहिजे, शहर व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्या संदर्भात आम्ही बोललो पाहिजे. आणि बघा पूर्वीचे मी आजपर्यंत अनेक मी राजकीय नेते बघतो, त्यांचं म्हणणं असं असतं की नाही विरोधी पक्ष पाहिजे आणि चांगला विरोधी पक्ष पाहिजे, त्यांनी एकदम लोकशाही चांगली आणि बळकट होऊ शकते. इथं यांना विरोधकांचा आवाजच दाबायचा आहे, पण लोकशाहीचा इथं गळा वाटला जात नाही का? काय करणार आहेत? मी आता याच्यामध्ये येणार महापौर मॅडमना कायदेशीर नोटीस देणार आहे की यांनी कायद्याचा म्हणजे महापौर पदाचा गैरवापर करून मला ही नोटीस दिलेली आहे. कुठलाही कायदा नसताना नोटीस दिली आहे, तर त्या संदर्भात मी माझ्या विधिज्ञांकडून माहिती घेऊन त्यांना तसं पाहिजे त्या फॉर्ममध्ये नोटीस देणार. एका नगरसेवकाने पांगरकर साहेब एक विषय असा आहे, या तुम्ही जे म्हणता की महापौरांची दिलेली नोटीस आहे संविधानाला की संविधानिक नाही आहे, पण आता तुम्ही जी महापौरांना किंवा महानगरपालिकेने दिलेली नोटीस जाहीररित्या काढणे हे कितपत संविधानिक आहे? सांगतो ना तुम्हाला त्याच्याबद्दल. जी गोष्ट संविधानिक नाही आहे तो एक कागद आहे, तो जर संविधानिक आहे, मी ते स्पष्ट केलं पाहिजे. तर संविधानिक आहे तर मी ते फाडणार नाही, मी स्पष्टच सांगितलं. ते संविधानिक असेल मी त्याचा मान ठेवतो, महापौरांचा पण मी सन्मान करतो, त्या पदाचा मला पूर्ण सन्मान आहे, त्याचा ते विषयच नाही ना. आणि सगळ्यात मुळामध्ये काय, जर ती संविधानिक नोटीस असती तर मला त्याचं नियमानुसार उत्तर द्यावं लागलं असतं. दादा 24 घंट्याच्या मी ती फाडलीच नसती. कशी फाडणार नोटीस मी जर ती संविधानिक असती तर? कारण हे बघा दादा, हे माझ्याकडे पुस्तक आहे महापालिकेचं, हे 440 पान क्रमांकावर सुरू होतं प्रकरण 2, ज्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत. यात असं कुठेही महापालिकेचा यांना अधिकार नाही. मी वाटल्यास तुम्हाला ते ओळी वाचून दाखवू का, जेवढं ते आहे त्याच्यामध्ये मी तेवढं तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यात काय अधिकार काढला ना, मग तुम्ही बघा ना, नाही त्याच्यामध्ये. जर असतं तर नोटीस संविधानिक आहे तर मी अजिबात फाडणार नाही, तिचा सन्मान करीन आणि तिचं बरोबर तिचं उत्तर वेळेमध्ये दाखल करीन, जे काही माझं म्हणणं असतं. पण तसं नसल्या कारणानं मी ते फाडलं. सुरुवातीला महापौरांनी जो कायदा सांगितला की सत्ताधारी 2 बोलतील आणि विरोधक 1 बोलतील, याला आयुक्तांना पण दुजारो दिलेला आहे. मग आता तुम्ही आयुक्तांना पण कायदेशीर नोटीस पाठवणार का? आता आयुक्तांनी काल मी एक वर्तमानपत्र पाहिलं, त्या वर्तमानपत्रात आयुक्तांनी असं म्हणलं की हो महापौरांना याची नोटीस काढण्याचे अधिकार आहे. आता एवढ्या मोठ्या अधिकारी असं बोलतायत. नाही, हा भाग वेगळा. पण जेव्हा ते आपण रेकॉर्डिंग बघतोय तेव्हा स्वतः आयुक्त पण म्हणतात की असा संख्याबळानुसार असं आहे म्हणून. मग आता आयुक्त पण तर हेच करतायत ना. मग तेच लक्षात घ्या, आयुक्त काय म्हणतात की संख्याबळानुसार, बरोबर. नंतर महापौर काय म्हणतात? संख्याबळानुसार नाही. मग बघा ना तुम्हीच, मग ते आयुक्तांना तेव्हा त्यांना सांगायला पाहिजे ना की हा नियम आहे इथं म्हणून. असं कुठेही असं नाहीच आहे, त्याच्यामुळे ते सगळं बोलतोय. असं असतं तर एकमत राहिलं असतं आणि ते मला पण कळलं असतं, मी पण ते पालन केलं असतं. मी कुठेही त्याची हे करणार नाही. महापौरांनी कोणाचा दबाव करून नोटीस काढणं असं वाटतंय? शक्यता 100% ती आहे. महापौर जे आहेत ते एकदम चांगले आहेत, त्यांचं मला काही त्यांच्याबद्दल मला काही म्हणणं नाही. महापौरांचा काही विषय नाही आहेत. नक्कीच काही ना काहीतरी राजकारण शिरलेलं आहे. महापौर स्वतःहून असं काही काम करणार नाही असं मला पण त्यांच्या वरिष्ठांचं असं म्हणणं आहे की त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की महापौर नवीन आहेत, अनुभव नाहीत आणि आमच्यासोबत त्यांनी काही चर्चा केली नाही. नोटीस ही गोष्ट खरी आहे. मला पण मी माहिती घेतली, जे वरिष्ठ नेते खरोखर आहेत, मग ते जे काही वरिष्ठ नेते कोणाची चर्चा न करता यांनी नोटीस काढली. आता फक्त त्यांचा हा छुपा सल्लागार कोण आहे हे आपल्याला शोधावं काय लागेल. अंदाज आहे? तुमचा अंदाज काय? असा अंदाज मला बांधता येणार नाही, कारण मला त्याची माहिती नाही. पण मी नक्कीच माहिती काढायचं प्रयत्न मी करीन. प्रशासनात नाही का राजकारण? प्रशासनाचा म्हणून असं काम करीत नाही. हे काम राजकारणी लोकांचं असतं. हे 100% कोणतरी राजकीय व्यक्ती आहे, पण त्यांचा वरिष्ठ नेता निश्चित नाही. कोणीच वरिष्ठ नेता नाही, 100% सांगतो. पांगारकर साहेब, महापौरांनी माघार घेतली आहे, ती नोटीस ही बाहेर सोयीकडे आली, तुमच्या पण झाली नाही असं तुम्ही म्हणताय सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज तुम्ही प्रेस घेताय आणि कायदेशीर नोटीस देऊ, एवढे दिवस काय दिली गेली नाही? कारण 6 दिवस झाले ते सगळं. बरोबर आहे आपलं म्हणणं. कारण त्या दिवशी मला नोटीस आली, त्या दिवशी मी पंढरपूर वारीसाठी गेलो होतो. मी माऊलीच्या वारीमध्ये चालत होतो. आता जेवढ्या वापस घेता येणं शक्य नव्हतं. नोटीस कोणी रिसिव्ह केली मग तुमची? कोणाची? तुमची महापौरांनी जी माझ्या कार्यालयात दिली त्यांनी आणून. माझ्या कार्यालयात दिली रीतसर त्यांनी कार्यालयात तुमच्याकडून माझ्या कार्यालयात त्यांनी आणून दिली. पण मात्र मी त्यावेळेस ऑन दी वे होतो.
मला यांचा फोन आला, अशी नोटीस आली. मी तोपर्यंत मला वाटतं जवळजवळ बारामतीला होतो त्यावेळेस आणि फलटणला मुक्काम होता त्या दिवशी मला नोटीस आली. फलटणला त्या दिवशी मी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी बरड ते नातेपुते आणि नातेपुते ते माळशिरस असा माझा चालण्याचा टप्पा होता. त्याच्यामुळे मी तिकडे गेल्यामुळे आता तिथून तेवढ्यासाठी इथं येणं आणि ती नोटीस बघितलं मी काय केलं, ताबडतोब हे पुस्तकातले जे पानं आहेत ते सगळे मी तिकडे ताबडतोब मागवले. म्हणजे 24 तासात द्यायचं असेल कधी तर मग परत यायला लागेल आपल्याला, जर कसं कायद्यात असेल तर तपासून पाहतो. असं काहीच नाही कायद्यामध्ये. मग मला ठीक आहे, आता कायद्यात यायची गरजच नाही, आपण आलोच नाही, अजूनही उत्तर दिलं नाही. नोटीस रद्द केली करताना ते काय म्हणतात आता त्याच्यामध्ये की यांची चर्चा झाली आणि यांच्या आक्षेपाचे शब्द काढणार, बरोबर ना? आक्षेपाचे शब्द कुठलाही सांगा, कुठला शब्द काढणार याच्यात? मग काय घरचे कायदे लागू करण्याची परवानगी देणार आहे का? त्यात नाहीच ना काही असं काय गैरशब्द जर मी वापरला तर मी 100% दोषी. मी त्या याच्यात पण नसतो भानगडी दिलो, पण त्या अनुसूचित 2 मध्ये आहे की नाही त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी जर चुकीचं वागलो असतो तर मी 100% गेलो असतो आणि मी बोललो असतो. पण मला कोणीतरी मला मार्गदर्शन करून सांगायचे याच्यात हे चुकीचं वाक्य, काही चुकीचं बोललो नाही मी. म्हणून असं आजलाही नाही बोलतो मी एकदम त्यांना की नाही, मला फक्त नियम दाखवा, जर नियम असेल तर मी 100% पालन करतो. मी तेच बोलतोय. मी असं कोणी बोललो घ्या काही नियम मी मानणार नाही, मी मजा मानणार नाही, असं काही बोलतोच नाही. नाही, त्यांना वाटण्याचा प्रश्न येत नाही. वैयक्तिक नियम कोणाला करताच येत नाही, कारण शेवटी त्याच्यासाठी विधानसभा आहे, लोकसभा आहे, ते नियम करण्यासाठी ते. आणि महापालिका पण आपल्या महापालिकेने पण नियम करण्याचे अधिकारी आहेत. कोणाला वैयक्तिक नियम करता येणार नाही ना, शेवटी लोकशाही आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनंच ते होणार. साहेब, मागच्या वेळेला काही दिवसापूर्वी आरोग्यवादी नगरसेवक आहेत काँग्रेसचे, विरोधी पक्षाचे नेता ते समजा, त्यांनी माध्यमांना एक बाईट दिली म्हणून आयुक्तांनी त्यांना नोटीस पाठवली, कारणे दाखवा नोटीस. त्यानंतर सभागृहात तुम्ही साधं बोललात म्हणून तुम्हालाही नोटीस काढली महापौरांनी. कुठंतरी महापौर आणि आयुक्त यांच्या दोघांचे मनमानी होती असं वाटत नाही का महापालिकेमध्ये? आणि यांना समज देण्यासाठी कुठेतरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलं पाहिजे किंवा कलेक्टरला भेटलं पाहिजे, मंत्र्यांना भेटलं पाहिजे असं वाटत नाही का? तुम्ही जो प्रकार सांगितला मला माहित नाही, पण मनमानी होती हे निश्चित. मला महापौरांनी बोलून दिलं नाही, हो. तुमच्या प्रभागाच्या प्रश्नावर बोलू दिलं नाही, तुम्ही एकमेव अपक्ष नगरसेवक आहात. मग जाणीवपूर्वक महापौर असतील किंवा पीठासीन अधिकारी असतील, हे विरोधकांची गळचिपी करण्यासाठीच सगळं कामकाज चालतंय का? सगळे मी तेच सांगितलं ना की मी अपक्ष नगरसेवक आणि यांना माझ्या कामात थांबवायचे म्हणून मी चालू आणि मग तेच होतं ना माझ्या काय होतं. सगळ्यात बघितलं आम्ही, तुम्ही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत होता. हो, म्हणजे तुम्ही त्यांना सगळं कायदेशीर विचारत होता. तर महापौरांना कायदे कळत नाही का, त्यामुळे तुम्हाला असं नोटीस पाठवल्या? तसंच असेल ना की ज्या आधी त्यांनी कुठले नियम माहीत नसताना असे नियम पाठवले, याच्यावर त्यांना कायदे माहिती स्पष्ट. त्या सभेच्या ह्याच्यामध्ये यादीमध्ये प्रस्तावाच्या काही असे प्रस्ताव होते की जे शासनाला म्हणजे शासनाकडे कायदे तसे एसीचा आहे, एसी लावता येत नाही, त्यांनी ती मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवलेले आहेत बाजूला ठेवलेत ना. आणि मागच्या पण सर्वसाधारण सभांमध्ये एकदा तरी मी मागच्या एका सभेमध्ये बजेट मंजूर नसताना कामं ठेवले होते, ते पण मीच वापस ठेवले सगळे. यांना माझ्यावर राग तोच येते, दरवेळेस यांना काय म्हणतो कायद्याप्रमाणे वागा. मी आजपर्यंतच्या बऱ्याच 3 सभाचं इतिवृत्त ह्या सभेत फायनल झालं. ह्या सभेत आजपर्यंतच्या 3 सभा ज्या झाल्या त्याचं इतिवृत्त सुद्धा यांना फायनल नाही करता आलं आजपर्यंत. आणि हे ना जालना शहराची महानगरपालिका चालवायची. शिवसेनेचा तुम्हाला पाठिंबा आहे का या गोष्टीला? शिवसेनेचा पाठिंबा आहे तुम्हाला? कारण तुम्ही सभागृहात बोलताना म्हणता की आम्ही सगळे विरोधक बाहेर जातो, याचा अर्थ काय तुम्ही एकटेच अपक्ष आहात? मी माझा विरोधक आणि शब्द असा आहे की मी जातो विरोधक, मी जाणार. तर ज्या ज्या विरोधकांना असं वाटतं बाहेर येतं तर ते बाहेर येते. तुम्ही सगळे हा शब्द वापरता. ठीक आहे, शब्द तर येतो तर शेवटी सगळे असं म्हणणारच ना. शब्द मी जेव्हा एकटी तिकडी घेऊन चाललो तिथं म्हणून सगळे या, माझं कामच आहे म्हणलं, यायचं नाही यायचं त्यांनी ठरवायचं. आंगरकर साहेब, तुम्हाला चौघा नगरसेवकांना नोटीस आली होती, यामध्ये सभापती पण आहेत त्यांच्या. तर त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते त्याची म्हणजे त्यांनी तर गंभीर प्रश्न उपस्थित केले. महानगरपालिका नशा होती, धूम्रपान होतं, रेव पार्टी त्यांचा उल्लेख होता. या सगळ्या प्रश्नांवर प्रशासनानं गंभीरता म्हणजे जी तुम्हाला नोटीस पाठवण्यात गंभीरता घेतली किंवा गांभीर्य दाखवलं, ते या प्रश्नावर काही घेतली दखल त्यांनी प्रशासनानं महानगरपालिकेची? तुम्ही मांडले स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते प्रश्न भरपूर होते आणि रस्त्याच्या बाबतीत 2 विषय होते. मी पण बऱ्याच कधी विषय सुद्धा बोलतो, पण माझा असं मत आहे की महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत अजिबात गंभीर नाही आपली महानगरपालिका. मी म्हणतो महानगरपालिका जेवढी घाण आहे हे शहर काय स्वच्छ करते हा प्रश्न आहे. शहरातील अनेक अतिक्रमण काढलेले नाहीये. मागणी अतिक्रमण काढा, शहरातले अतिक्रमण काढा.
शहरात अतिक्रमण काढा, जागोजागी ट्रॉफिक जाम होती, 2 ट्रॉफिक जाम होती, वाहतूक आलं तर ॲम्ब्युलन्स आली तर जायला जागा नाही. तर अशा जालन्यातून मागणी की अतिक्रमण काढा म्हणून अजूनही आयुक्त लक्ष देत नाही. तुम्हाला काय वाटतंय? अतिक्रमण तर काढलेच पाहिजे ना. अतिक्रमण काढल्याशिवाय शहर स्वच्छ कसं होईल? अतिक्रमण काढलेच पाहिजे 100%. कारण ज्या ठिकाणी अतिक्रमण काढतात त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच अतिक्रमण बसतात. मग त्याच्यावर गुन्हे दाखल, कायदेशीर गुन्हे दाखल करत नाही महापालिका. करायला पाहिजे ना. आता तर करायलाच पाहिजे. तुमच्यावर दमदाटी होते, तुम्हाला कोंडी केली जाते, मग तुम्ही काहीतरी भविष्यात निर्णय घेणार आहे की नाही? कोणाची साथ करणार आहे की तुमच्या राज्य आहे म्हणून काही असं? नाही तो विशेष नाही आहे काही तसं. शेवटी हे बघा, अपक्ष जरी असलो तर मी जनतेच्या पाठिंब्यावर आलेलो आहे. मला त्या लोकांनी त्या याच्यावर मला जर पाठवलं असेल तर मी त्या पद्धतीनेच राहील. सभापतींनी रेव पार्टीचा उल्लेख केला. महानगरपालिकेमध्ये रेव पार्टी होता. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? असं रेव पार्टी वगैरे काही होत नसती महापालिकेमध्ये. त्यांच्याकडून बोलताना एखादा शब्द चुकला असेल किंवा काय नाही, सभापतींनी बाकीचं जे मांडलं ते बरोबर मांडलं. तर रेव पार्टी संदर्भात तुम्ही बोलत असाल तर रेव पार्टी हा जो विषय आहे तो वेगळा असतो. कदाचित त्यांचा संदर्भ देताना चुकला असेल. महापौरांनी उद्या जर नोटीस मागे घेतली तर तुम्ही दिलेली कायदेशीर नोटीस तुम्ही परत घेणार का? नाही, मुळामध्ये ते नोटीस कशा अर्थानं जर त्यांनी जर सांगितलं की माझ्याकडून चुकीनं नोटीस देण्यात आली तर 100% ती कारवाई वापस येईल. पण त्यांनी कसं द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगायला पाहिजे, हो कायद्यात बसत नाही आणि मी वापस घेतो. म्हणजे त्यांचा वैयक्तिक वाद काय त्याच्यामध्ये? वैयक्तिक वाद थोडीच येतं काय? तुम्ही मगाशी म्हटले की त्यांनी नोटीस परत मागे घेतली, त्यात काय संदर्भ दिला त्याच्यामध्ये संदर्भ दिला की माझ्याशी चर्चा झाली आणि माझे आक्षेपार्ह शब्द मिनिट्स मधून वगळले दिले. आणि आक्षेपार्ह शब्दच नाही तो वगळणार नाही आणि माझ्याशी चर्चा झाली.